जाईल इथे एका साईडला असेल ती म्हणजे या मॅचसाठी जिमी फायटर्स मिरगाव विरुद्ध कोयना लायन्स संघ. मिरगाव संघ 2019. जिमी फायटर्स मिरगाव आणि कोयना लायन्स हे दोन संघ आपण पाहतोय आज मात्र पाहायला आपल्याला भेटतील. आजच्या दिवसातील हा आपण पाहतो तिसरा सामना जिमी फायटर्स मिरगाव विरुद्ध कोयना लायन्स संघ. अजय पांडुरंग सपकाळ साहेब आणि सुजित सर आज हे मॅच पंचांच्या भूमिकेमध्ये कव्हर करताना आपल्याला पाहायला दिसतील. हा देखील 5 षटकांचा सामना असेल. या 5 षटकांमध्ये कोणता संघ जो खऱ्या अर्थाने जो संघर्ष करेल तो मात्र विजेता होईल, त्यामध्ये तीळभर देखील शंका नाही आहे. परंतु ही मॅच थोडीफार वेगळ्या पद्धतीची होईल. टिट फॉर टॅट. जो जिंकेल तो संघ खऱ्या अर्थाने या KPL मध्ये ऑन राहील. जो हरेल त्याला मात्र 364 दिवसांची वाट पाहावी लागेल. चला मॅन ऑफ द मॅच साठी यायचं प्लीज राजेश कुराडे साहेब. शेवटच्या क्षणाला खऱ्या अर्थाने एक षटकार मारला. संघाची धावसंख्या अफाट वेगाने वाहिली. राजेश कुराडे साहेबांसाठी टाळ्या वाजतील का? डेडिकेट केलेली आहे सन्माननीय शुभम याला सन्माननीय आनंद चाळके साहेबांच्या हस्ते मात्र ही मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. थँक्यू सो मच साहेब, तुम्ही देखील या आयोजनाला भेट दिलेली आहात. थोडंफार आता आपण चाललोय मॅचकडे. मॅच ऑन होते. थोडाफार किरविलाट जो आहे मात्र तो शांत ठेवायचा विनंती असेल प्रत्येकाला. जिमी फायटर्स मिरगाव विरुद्ध कोयना लायन्स. टिट फॉर टॅट. ही मॅच दोन्ही संघांसाठी जिंकणं फार महत्वाचं आहे. ही मॅच करो वा मरो ही अशा प्रकारची मॅच आपल्याला पाहायला भेटते. इथे प्रत्येकाला जिंकायचं आहे. आज इथे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जिमी फायटर्स मिरगाव आणि कोयना लायन्स या दोन्ही संघांना देखील चान्स आहे. मॅच इथे ऑन होते. तर प्लीज साईडला व्हायचं आहे विनंती असेल प्रत्येकाला. कोणत्या खेळाडूमुळे या मॅच मध्ये काही गडबड व्हायला नको आहे. पहिला चेंडू काऊन दिलाय. अगदी 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 चेंडू चाललाय आउट ऑफ द पाक. सीमारेषा बाहेर येतोय संघर्षाचा शिंगणाद करत षटकार. सूरज ऑन अ फायर डीजे. आहे आउट ऑफ द पाक. पुन्हा एकदा येतोय सूरजच्या बॅट मधून KPL मधील ब्रँडेड षटकार डीजे. दोन चेंडूवरती 2 षटकार आलेत. खऱ्या अर्थाने ते इरादे स्पष्ट केले. जर्सी नंबर 10 सूरज याने. काय आत्मविश्वास पाहायला भेटतोय. यशाकडे जाणारा मार्ग हा केवळ आत्मविश्वासामुळेच उघडतो. आज आत्मविश्वास पूर्णपणे पाहायला भेटतो सूरजच्या मार्फत. गोलंदाज बबलू पुन्हा कॅच 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 ड्रॉप केली जाते. जीवदान पाहायला भेटतं. मी अनेक वेळा सांगतो की तुम्ही कॅच ड्रॉप करू नका. पकडो कॅच जितो मॅच हे समीकरण असतं. आणि ज्या वेळेला एखाद्या चांगल्या खेळाडूची झेल सुटते ना त्या वेळेला त्याचा आत्मविश्वास हा
तब्बल दुगना होऊन जातो. इथे कॅच ड्रॉप झाले, एक जीवदान पाहायला भेटतंय. दोन चेंडूवरती अलग 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 आपण पाहतोय सलग दोन षटकार देखील आपल्याला पाहायला भेटतात, ते म्हणजे सूरजच्या बॅटमधून. एक चेंडू झालाय, 3 चेंडू या षटकातील बाकी. तुषार दादा यांचे इथे आगमन झाले. अँटिक बॉय, दिलदार व्यक्तिमत्व, हसतमुख चेहरा आणि लाखो दिलो की धडकन या पाटण तालुक्यातील कोयना नगरीतील सुपुत्र. टप्पा पडल्यानंतर थोडीफार उसळी घेतली सुनील. यष्टीरक्षक 99 जर्सी नंबर आपले कामगिरी चोख पार पाडतोय. कमबॅक आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही देखील जिंकण्यासाठी आलोय. आम्ही देखील ही मॅच जिंकायसाठी आलोय. संघर्ष आम्हाला देखील करायचा माहिती आहे. 2 षटकार लगावले, परंतु कमबॅक त्वरित 2 चेंडूवर आपल्याला पाहायला भेटलंय. टॉप एज आहे का? टॉप एज आहे का? पंचांकडे इशारे, पंचांकडे नजरा, कॅमेरामॅनच्या पंचांकडे नजरा, या पवेलियनच्या पंचांकडे नजरा असतील त्या म्हणजे कॉम्बॉक्सच्या. हो आहे विकेट. डीजे षटकातील चेंडू झाले आतापर्यंत 5 चेंडूवरती पहिल्या 2 चेंडूवरती षटकार आले होते, परंतु कमबॅक फार चांगला पाहायला भेटलं. खऱ्या अर्थाने सगळे संपून गेलं आहे. जेव्हा असे आपल्याला वाटते तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करायचं. इथे नवीन सुरुवात फार चांगली पाहायला भेटली. कमबॅक फार चांगलं पाहायला भेटलं सूरजच्या मार्फत. शेवटच्या अगदी चेंडूवरती आलाय चौकार. डीजे येऊ दे. त्याचप्रमाणे सन्माननीय युवा सेना अध्यक्ष सन्माननीय अजयजी देसाई साहेब यांचं देखील ते आगमन झाले. तर प्लीज आपण देखील व्यासपीठावरती यायचे साहेब. हार्दिक हार्दिक स्वागत या केपीएल कमिटीतर्फे. हार्दिक स्वागत या काझी क्रिकेट सॉरी कोयना क्रिकेट असोसिएशन तर्फे. फटका चांगला होता, परंतु फक्त आणि फक्त 2 धावसंख्या होतील का? हो, ह्या 2 धावसंख्या ऍड केल्या जातील. धावसंख्या 2 ने वेगळ्या वेळ जाऊन पोहोचेल. आपण पाहतोय 19च्या घरामध्ये. कमबॅक जर खऱ्या अर्थाने म्हटलं तर बबलूने फार चांगलं कमबॅक केलं. फक्त रोहित 4 चेंडूमध्ये 5 धावसंख्या दिल्या होत्या. 1 विकेट देखील प्राप्त केलाय. इथे देखील फक्त 2च धावसंख्या पाहायला भेटतील. धावसंख्या 2 2 2 2 ने पुढे वेगावत चालले, जाऊन पोहोचेल 21च्या घरामध्ये. आज खऱ्या अर्थाने सूरजची देखील फार चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. ज्यावेळेला हेमंतजी चाळके साहेब, प्रशांतजी पाटील साहेब आणि स्वप्नील दादा ज्यावेळेला लोकसत्ता या चॅनलला भेट दिली होती, मुलाखतीमध्ये देखील चांगलं आम्हाला पाहायला भेटलं होते. प्रश्नांची उत्तरे आणि देत असताना देखील म्हटलं होतं की श्री सिद्धनाथ 11 डोणीच्या वेळा संघाला आम्ही आज राजेश कुराडे देतोय आयकॉन म्हणून, आणि त्याचा संघ आज खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी करतोय. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे, फटका अगदी 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 चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर येतोय. सूरज इथे ऑन अ फायर आहे. सूरजच्या बॅटमधून अगदी मोठे मोठे फटके यायला सुरुवात
पहिल्या चेंडूपासून झाले. म्हणजे इथे रंग मात्र नक्की पाहायला भेटेल. टिट फॉर टॅट मॅच आहे. जिंकणं फार महत्वाचं आहे, संघर्ष करणं फार महत्वाचं आहे. काहीही करावं पण इथे जिंकावं लागणार आहे. जर जिंकलो नाही तर KPL साठी 364 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे दोन्ही संघांसाठी. हा देखील फटका पसला अगदी बाउंड्री लेग करून अगदी धावत आले क्षेत्ररक्षक. झेल ड्रॉप देखील केली जाते. 100% देण्याचा प्रयत्न मात्र चांगला पाहायला भेटला होता आणि त्या प्रयत्नांना मात्र नक्कीच सलाम असेल. थोडीफार काळजी घेत जा. या टेनिस मध्ये खूप चांगले खेळाडू अशी प्रकारची क्षेत्ररक्षण करत असताना घरी बसले आहेत. पहिली स्वतःची काळजी घ्या. संघासाठी जिंकण्याची धडपड मात्र आम्हाला कळते तुम्हाला तुमची, या प्रेक्षकांना देखील कळते, पण स्वतःची काळजी घेणं देखील फार महत्त्वाचं आहे. धावसंख्या 2ने वेगावले. 4 चेंडू अखेरीस 27च्या घरात अडथळा निर्माण आलाय, थांबवले आणि आपण पाहतोय ते 4 चेंडू वरती एक मोठा फटका पाहायला भेटला. खऱ्या अर्थाने एक चौकार आलाय सूरजच्या बॅटमधून. 2 षटकार एक चौकार आणि ट्रॅक वरती आलाय सूरज. फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त फंबल झाला आहे, परंतु एकच धावसंख्या येईल. धावसंख्या 1ने विकावेल, जाऊन पोचेल 28च्या घरामध्ये. कोयना प्रीमियर लीग या मॅचसाठी खऱ्या अर्थाने काल आमचे जवळचे मित्र बेलावडे या गावचे सुपुत्र सन्माननीय गणेश दादा यांचा देखील कॉल आला होता की आम्ही या प्रीमियर लीगला भेट देणार आहोत. म्हणजे पाटण तालुक्यातील कानाकोपऱ्यातील गावातील मात्र प्रेक्षक ही मॅच बघायला नक्की पाहायला भेटतील. तर फंबल झालाय. 2 धावसंख्या पाहायला भेटतील. ओव्हर समाप्त. 2 षटक अखेरीस धावसंख्या 30च्या घरामध्ये. आज संध्याकाळी कोण कोणाला झपटेल माहीत नाहीये, परंतु या मॅचसाठी प्रत्येक जण मात्र इथे एकमेकांसमोर संघर्ष करताना पाहायला नक्की पाहायला भेटेल. गोलंदाज साहू तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना संध्याकाळपर्यंत पहा. आता मात्र ही गर्दी थोडी दिसते. संध्याकाळी हे मैदान पूर्णपणे क्रिकेट प्रेमींना वेढलेलं असेल, कारण क्रिकेट हा एक खेळच असा आहे की प्रत्येकाच्या हृदयावरती मात्र या खेळाने राज्य केलंय. या भारतामध्ये अनेक जण या क्रिकेटचे वेडे आहेत. ओहो, टॉपेज आहे का? पंचांकडे इशारे असतील. हो, पंचांकडे इशारे असतील. कॅमेरामॅन कुणाल म्हात्रे याचा कॉम्बॉक्स मधून नजरा चालल्यात. प्रेक्षकांच्या नजरा आहेत त्या पंचांकडे. पंचाने दर्शवला आहे विकेट. सूरज एक मोठा मासा गायला अडकलाय. बॅक टू गॉन मिस्टर जर्सी नंबर 10 सूरज डीजे. मिस्टर वेद डीजे. एक क्यूटची स्माइल, एक छोटासा गोंडस चेहरा या कोयना नगरीला मात्र आज मन जिंकून घेतोय. म्हात्रे साहेबांचे सुपुत्र. फटका पुन्हा एकदा फसला इथे. क्षेत्ररक्षक अगदी टिपून बसला झेल टिपण्यासाठी. हो, टिपली आहे ही झेल. इथे देखील बॅक टू बॅक 2 मोठे हदरेस. सूरज परतला त्यानंतर मात्र इथे परतत असताना आपण पाहतोय फलंदाज
हॅट्रिक. पहा हॅट्रिक वाचवले गेले. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु एकच धावसंख्या पाहायला भेटेल. धावसंख्या मात्र एकने फक्त वेगावेल जाऊन पोहोचेल 4 चेंडू अखेरीस 31च्या घरामध्ये. तिसऱ्या षटकावर पाहतोय सावयाचं फार चांगलं कमबॅकचं षटक आहे. दोन्ही संघांना मात्र प्रहार करणं फार महत्त्वाचं आहे. दोन्ही संघांना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. दोन्ही संघ एकमेकांसमोर लढत असताना आपण पाहतो ही मॅच जेमी फायटर्स मिरगाव विरुद्ध कोयना लायन्स. पहिली इनिंग चालू असताना तिसऱ्या षटकातील 4 चेंडू अखेरीस धावसंख्या 31. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे, फटका अगदी चालला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून वन बाउंस सीमारेषा बाहेर येतोय संघ. थँक्यू सो मच. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक अगदी धावत आलाय. झेल टिपली जाईल का? हो, ही झेल टिपली जाते. अजून एक विकेट आपण पाहतोय साऊच्या खात्यामध्ये ऍड केला जाईल. या षटकामध्ये तब्बल आपण पाहतोय 3 विकेट. योग्य त्या वेळेला संघ अडचणीमध्ये असताना साऊ आपल्या संघासाठी धावून आला आहे. बॅक टू गॉन मिस्टर शुभम डी जे. या अगदी 3 षटक अखेरीस फक्त आणि फक्त 35च्या घरामध्ये. येणारे 12 चेंडू मध्ये 25 ते 30 धावसंख्या येणं फार महत्त्वाचं असेल कोयना लायन्स या संघासाठी. मिरगाव संघ 2 वेळेला खऱ्या अर्थाने केपीएलचा मानकरी ठरलाय. मागच्या वेळेला देखील केपीएलचा मानकरी ठरलाय, म्हणजे यावेळेला देखील त्यांचा पूर्णपणे प्लॅनिंग असणार की ह्या वेळेला देखील जिद्द असणार, चिकाटी असणार आणि त्या जिद्दीला मात्र प्रत्येकाचा सलाम असणार. दोन्ही संघांच्या आज संघर्ष करायला मात्र दोन्ही संघ तयार आहेत. ही मॅच दोघांनाही जिंकायची आहे. एक धावसंख्या पाहायला भेटेल. खरं तर नाही, इथे आता संघाला सावरणं फार महत्त्वाचं आहे. चेंडू तुमच्याकडे आहेत 11 बाकी. धावसंख्या 36. स्ट्राईक इन आपल्याला पाहायला भेटेल निलेश बॅटल. इथे आपण पाहतोय चेंडू मात्र पुन्हा एकदा डॉट होतोय. इथे प्रत्येक 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 एक एक डॉट बॉल तुम्हाला अजून अजून संघर्षामध्ये संकटामध्ये टाकेल आणि त्या संकटांना मात्र समोर जाण्यासाठी तुम्हाला संघर्ष करणं फार महत्त्वाचं आहे. ते इथे प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं फार महत्त्वाचं, संयमी खेळ देखील दाखवणं फार महत्त्वाचं असेल दोन फलंदाजांना. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक टिपून बसलाय झेल टिपण्यासाठी. हातामध्ये मात्र समावेश होतो या चेंडूचा. इथे खेळ संपुष्टात होते ती म्हणजे बॅट
तीन चेंडू अखेरीस धावसंख्या फक्त एक दिलेली आहे. फार चांगली गोलंदाजी पाहायला भेटते गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. दुसरं षटक देखील त्याच्या माध्यमात टाकलं होतं. आता तिसरं षटक टाकत असताना आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं षटक टाकत असताना पाहतोय एक विकेट प्राप्त केलाय. टप्पा पहा, वेग पहा, लेंथ पहा, अगदी 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 योग्य आहे. मित्रांनो, जर भविष्यात स्वतःवरती गर्व वाटेल असं जगायचं असेल ना तर वर्तमानात हार म्हणू नका. पंचांकडे अपील स्ट्रॉंग आहे. क्रिकेटचा खेळ असो वा पत्त्यांचा किंवा आयुष्याचा, जर भविष्यात स्वतःवरती गर्व वाटत असं जगायचं असेल ना तर वर्तमान काळात हार मानू नका. बॅक टू डगआउट मिस्टर पंकज डीजे. ओहो, पुन्हा एकदा टॉपेज लागलाय. बॅक टू बॅक दोन मात्र विकेट प्राप्त केलेत मिस्टर सूरज याने. सूरजची गोलंदाजी आवडली असेल तर टाळी वाजेल का? कारण टिट फॉर टॅट मॅच असताना अशा प्रकारची गोलंदाजी करणं फार महत्वाचं असतं. संघ अडचणीमध्ये होता आणि संघाला मात्र धावून आलाय जर्सी नंबर 09 सूरज. वेल डन डीजे. ना पूछो हमसे मंजिल कहाँ है, अभी तो हमने चलने का इरादा किया है. ना हारे हैं ना हारेंगे कभी, ये किसी और से नहीं खुद से वादा किया है. सूरज 6 चेंडू 1 धावसंख्या 3 विकेट. लाजवाब गोलंदाजी राहिली या गोलंदाजाची, फार चांगली. अफलातून 6 षटकांचा म्हणजे 6 चेंडूंचा मात्र खेळ फक्त बाकी असेल. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आधी टिपून बसलाय झेल टिपण्यासाठी. इथे देखील मात्र अनूप संघाचा करता धरता संघनायक संघाचा मालक परतलाय बॅक टू डगआउट. गॅपमध्ये पाठवलाय. क्षेत्ररक्षक 2 धावत चाललेत परंतु 2 धावसंख्या मात्र पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या अगदी 2 ने वेगावेळी. तिसरी देखील धावसंख्या कंप्लीट केली जाते. ही एक धावसंख्या फार महत्वाची असेल कारण एक ह्या आकड्याचं महत्व फार आहे. क्रिकेटची मॅच असेल त्यामध्ये एक धावसंख्या असेल किंवा राजकारणामधील एक मत किंवा विद्यार्थ्यांच्या परीक्षेमधील एक मार्क फार महत्वाचा असतो आयुष्यामध्ये. जिंकण्यासाठी आयुष्यामध्ये यश प्रस्थापित करण्यासाठी. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो यष्टीरक्षक सुनील अगदी लॉलीपॉप झेल टिपलाय. बॅक टू डगआउट.
आहेत 39च्या घरामध्ये. विकेटचा जर विचार केला तर विकेट अगदी अगदी 9 पडलेले आहेत. प्रीमियर लीग आहे. प्रीमियर लीग मधील पहिली टीम ऑल आउटच्या दिशेने जाईल का? 3 चेंडू बाकी आहेत. या षटकामध्ये 2 विकेट देखील प्राप्त केलेत. 3 चेंडूवरती 3 धावसंख्या 2 विकेटला जवाब गोलंदाजी राहिले. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे का त्या ठिकाणी? नाहीये. 1 बाउन्स गॅदर करेल. फेकी देखील फार चांगली आहे. 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 ने वेगावले जाऊन पोहोचते 41च्या घरामध्ये. षटकातील 2 चेंडू बाकी. 2 टू गो. टप्पा पडला आहे. यष्टीरक्षक सुनील आपली कामगिरी चोख पार पडतोय. 1 टू गो. या षटकातील 1 चेंडू बाकी असताना नक्की या मॅच मध्ये काय होईल? इक्का दुक्का टिक्का चौकार की षटकार की विकेट की ऑल आउट टीम होईल कोण्या लायन संघ? मेरगाव संघ दाखवून देतोय आम्ही 2 वेळा चॅम्पियन काय ठरलोय. संघर्ष आहे. फटका चांगला आहे. बाउंड्री लेचून आपण पाहतोय. बॉट ऑफ द पाक सीमारेषा बाहेर अगदी शेवटच्या क्षणाला संघर्षाच्या जीवनातील संघर्षमय आपण पाहतोय. षटकार आलाय. 47च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले. 48 टू विन. डीजे येऊ द्या. संघ आणि येराड संघ प्लीज टॉस का बॉक्स मध्ये यायचं नाणेफेकीसाठी. या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते एडगे साहेब आपण देखील आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते घेऊयात या मॅचचा टॉस. इम्पॉर्टंट मॅच आहे. यानंतर देखील डू और डाय जो जीतेगा वो क्वालिफाय हो जाएगा आणि जो पराभूत होईल त्याचा प्रवास तेच थांबेल. आनंदजी चाळके सर विनंती करेल आपण देखील या. येस दोन्ही कॅप्टन्स वेलकम. या दोन्ही कॅप्टन्स प्लीज. कॅप्टन कॅप्टन या प्लीज पटकन. ये स्वप्ने दादा ये. तीन दिवसाचा प्रवास प्रत्येकांचा चांगला राहिला. आत्ता बघूया नक्की कसा राहील टॉस. पाणीकाटा हा टॉस असेल. कोणाचा असेल कॉल? येस किंग्स आर्याज वाजोळी संघाचा असेल कॉल. स्पिन दी कॉइन. विसरला मागायला. तो विसरला मागायला. आज आज डोके फिरले सगळ्यांचे कारण की आज सुचत नाहीये कोणाला. काटा कॉल मागितलाय त्यांनी आणि येस हा छापा आहे. फ्रेंड्स फायटर्स येराड संघ. टॉस महत्त्वाचा होता आजच्या मॅचमध्ये. तुमचे लकी चॅम्प्स तुम्ही घेऊन आलेला आहात मॅचमध्ये. लकी आहे तुमच्या टीमसाठी. महत्त्वाचा निर्णय. क्षेत्ररक्षण प्लेइंग 11 तीच कोणाला बसवताय कुठला नवीन चेहरा? नो 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 प्लेइंग. आज जास्तीत जास्त 11 खेळाडूंना
कडून तुम्ही विश्वास ठेवलाय 3 दिवसामध्ये, पण स्पेशल विश्वास स्पेशल मॅचसाठी कोणती आहे? बेस्ट विशेष सगळ्यांना, सगळ्यांमध्ये विशेष कोणी नाही, सगळ्यांकडून चांगला खेळ होणार. थँक्यू सो मच. दोघांना शुभेच्छा. तुम्हा दोघांना देखील टीमसाठी शुभेच्छा. लकी चॅम्प आहेत. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती विराजमान होऊयात. टॉस आपण पाहिलं तर विन झाला किंग्स आर्याज वांझोळे संघ. दे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा मी फ्रेंड्स फायटर एराड संघ दे वॉन दी टॉस आणि त्यांनी सांगितलं आम्ही प्रथम फिल्डिंग करू. आमंत्रण दिलं बॅटिंगसाठी किंग्स आर्याज वांझोळे संघाला. महत्त्वाचा होता आजच्या दिवसातील टॉस, त्या देखील मॅचचा. तो मात्र राहिला दत्ताभाऊंच्या दिशेने. आज आदित्य आणि रुद्र हे दोघेही लकी चॅम्प्स त्यांच्यासोबत आहेत. यानंतरच्या मॅचमध्ये ती लढत आपण पाहणार आहोत. ही मॅच राहील कंटिन्यू. जिथे आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगला चांगल्या पद्धतीने अगदी रंगवली पहिली इनिंग सतीश सरांनी, आणि या सेकंड इनिंगमध्ये देखील तोच आवाज तुमच्यापर्यंत कंटिन्यू असेल. जाऊयात या मॅचची संपूर्ण कहाणी आपण ऐकूयात सतीश सर यांच्या वाणीतून. कुठेही जाऊ नका, जोडून राहा केपेलला. चला मॅच खेळ आपण अगदी 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 फास्टमध्ये होतोय. लाल परीतून तो आवाज पहा. लाल परीतून येत असताना या KPLची मात्र दर्शवत आहेत प्रेम. चौकार आलाय. धावसंख्या 4 वेगा वेल्टीचे. केलाय चेंडू अगदी 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 फरार होतोय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. 4 धावसंख्यांसाठी डीजे मास्टर. चला प्लीज आय हंबल रिक्वेस्ट फॉर यू, जे प्रेक्षक बाउंड्री लेनच्या जवळ बसलेत ना, थोडं फार मित्रांनो जरा पाठी बसा, विनंती असेल आपल्याला. कारण KPL आहे, टर्निंग पॉईंटची मॅच आहे आणि तिथून पुढे तर काहीतरी गडबड झाली तर पूर्णपणे इन्सर्ट होऊन जातो. प्लीज विनंती असेल आपल्याला. 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. हा देखील लाजवाब फटका आहे. अगदी 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 शेवटच्या क्षणाला चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. 3 चेंडूवरती येत आहेत 3 चौकारडी. गोंदाज करत असताना पाहतोय स्ट्राईक इनला बबलू आहे. सुनील नॉन स्ट्राईकला आहे आणि बबलू इथे ऑन अ फायर आहे. याला थांबवणं फार कठीण आहे. पुन्हा एकदा हा देखील चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. 4 चेंडूवरती येतोय 4 दर्जेदार चौकार. स्वप्न बघून आलाय घरातून, सेट होऊन आलाय घरातून आज बबलू. 4 चेंडूवरती 4 चौकार. इथे पाहतोय आपण धोक्याची घंटा आहे. क्षेत्ररक्षक अगदी धावत आलाय. इथे कॅच टिपली जाते. बबलू बॅक टू डकआउटच्या दिशेने जात असताना डी. आवाज पहा, कारण हा जो आवाज आहे ना, जर तो तुम्हाला जर आवाज शांत ठेवायचा असेल ना मिरगाव या संघाचा, तर कोयना लायन्सच्या संघाला इथे प्रत्येक चेंडू मार्फत संघर्ष करायचा आहे. कोयना लायन्सच्या संघाला प्रत्येक चेंडूवरती संघर्ष करायचा आहे.
तेव्हा हा आवाज शांत बसेल, तेव्हा आमच्या डाव्या बाजूचा आवाज वाढेल. आज जो मात्र शांत बसलाय. टिट फॉर टॅट मॅच असताना आपण पाहतोय 4 चेंडूवरती 4 चौकार आले होते. स्वतःच्या फॉर्मने चेंडू होण्याचा प्रयत्न मात्र चांगला केलाय अनुप दादांनी. 5 चेंडू धावसंख्या जाऊन पोचले 17, सॉरी ओव्हर 17. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आलंय. डीजे वेळेमध्ये डीजे वेद हे नाव मात्र प्रत्येकाच्या कानामध्ये ऐकायला भेटेल. अगदी छोट्याशा वयामध्ये अक्षय म्हात्रे यांचे चिरंजीव सन्माननीय वेद म्हात्रे नक्कीच आपली झाप या महाराष्ट्रावर सोडतील. या महाराष्ट्रावरती हे वेद हे नाव मात्र प्रत्येकाच्या मुखामध्ये असेल. दादू गोंदाजी मार्फत गोलंदाज झालाय. 17 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. दुसरं षटक देखील पॉवर प्लेचं षटक आहे. पहिला फटका फसलाय, परंतु आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, धोक्याची घंटा देखील होऊ शकते, परंतु थोडं फार लेट. एक धावसंख्या वेगावली जाईल. धावसंख्या 1 ने धावसंख्या पुढे सरकले. 18च्या घरामध्ये एक चेंडू अखेरीस. म्हणजे चालाकी आहे गोलंदाजामध्ये. गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे जो मात्र विकेट काढून देऊ शकते. विकेट फार महत्वाची आहे तिथे. इथे पहा पहा कमबॅकच्या दिशेने मॅच ही जात असताना दुसरा चेंडू अगदी 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 सुरेख पाहायला भेटला दादूच्या माध्यमातून. मास्टर माइंड अनुप दादा ओनर जर्सी नंबर 10 आपल्याला पाहायला ते भेटत आहेत. पुन्हा एकदा मित्रांनो दादूच्या गोलंदाजीला षटकाला मात्र पाहतोय आपण एक वेगळा आकार येत असताना. धावसंख्या फक्त आणि फक्त 3 चेंडूवरती 1 दिले. ऑट गोलंदाजी. टर्निंग मॅच टिट फॉर टॅट मॅच असताना अशा प्रकारची गोलंदाजी लाजवाब. पुढे सरकावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल आता मात्र ठरलाय. 1 बाउंस सीमारेषा बाहेर जाईल. येतोय चौकार. डीजे असेल किंवा लक्ष्मण झोरे साहेब असतील, यांनी मुंबईवरून शुभेच्छा दिल्या आपल्याला. बॅट स्पॉन्सर ज्यांनी केली या KPL साठी बाबू भाई दी क्रिकेटच्या विश्वामधील त्याला बाहुबली म्हटलं जातं, षटकारांचा बादशाह देखील म्हटलं जातं, त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या. हा देखील अगदी 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 शेवटच्या क्षणाला चेंडू अगदी फरार झालाय. येतोय हा देखील चौकार. पाटण तालुका धनगर समाज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय लक्ष्मण झोरे साहेब यांनी देखील प्रत्येक चेंडू स्पॉन्सर केलेत या KPL साठी. त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या. थँक्यू सो मच बाबू. थँक्यू सो मच शांतारामजी यमकर साहेब आणि थँक्यू सो मच लक्ष्मण झोरे साहेब. वन टू गो. एक चेंडू बाकी. फटका फसलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली जाते. पंचांना प्रश्न विचारले जातात अनुप दादांच्या मार्फत, परंतु इट्स नॉट आउट. षटकाला समाप्ती येते. 2 षटक अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 27च्या घरामध्ये. 26च्या घरामध्ये डीजे मास्टरला सन रित्या खेळत असताना आपण पाहतोय
फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल, गॅदर करेल, फेकी करेपर्यंत एकच धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या 1ने वेगावेल जाऊन पोहोचेल 27च्या घरामध्ये. 17 चेंडूंवरती अजून देखील 21 धावसंख्येचं आव्हान बाकी असेल. इथून पुढे एक षटक जे मात्र फार महत्त्वाचं असेल ते येईल का? ओहो, टप्पा पल्लाय. पंचांकडे अपील केले परंतु पंच तटस्थ. तिसऱ्या 3 चेंडूवरती आपण पाहतोय 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धावसंख्या दिली. अशा प्रकारची गोंधळ राहिली तर नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये ही मॅच तर समीकरण फार चेंज पाहायला भेटेल. 16 चेंडू 21 धावा. फटका चांगला आहे, अगदी हलक्या हाताने फिरवून दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, एकच धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या 1-1-1-1 ने मात्र वेग होत असताना जाऊन पोचलाय. धाव फलक सजलाय तो म्हणजे 28च्या घरात. लॉस ऑफ 1 विकेट. बबलू बॅक टू गॉडने. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. फटका अगदी चाललाय, सीमारेषा बाहेर येतोय षटकार. जे इथे सरपंच भारी पडून फायदा नाही आहे. इथे बॉलर्सला बॅट्समनवरती भारी पडायचं आहे, कारण मॅच मिरगाव संघाकडे थोडीफार चालले. क्रिकेटचं समीकरण आहे, काही सांगू शकत नाही आहे. फटका चांगला आहे, खोदून काढला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, गॅदर करेल, पिकी करेपर्यंत 1 धावसंख्या वेगवून काढली जाते. धावसंख्या 1ने वेगावली. आतापर्यंत चेंडू झालेत 5 चेंडू अखेरीस जाऊन पोचले 35च्या घरामध्ये. 47 धावसंख्येचं आव्हान असताना 13 चेंडू 13 धावसंख्येची गरज आता मात्र असेल. इथे पाहतोय 1 धावसंख्या पाहायला भेटेल. धावसंख्या 1-1 ने विकत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोचले 36च्या घरात. या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय सन्माननीय सावळाराम लाड साहेब, सन्माननीय अजय देसाई साहेब, सन्माननीय महादेव येडगे साहेब, सन्माननीय आनंद चाळके सर, त्याचप्रकारे सन्माननीय. फटका चांगला आहे, खऱ्या अर्थाने 2 बाउन्स गॅदर करेल. फेकी देखील अपाट चांगली होते. लाल परीतून जो मात्र आवाज येतोय ना, तो आवाज मात्र सांगून देतोय की आम्ही क्रिकेटचे किती प्रेमी आहोत, चाहते आहोत. धावसंख्या 2ने वेगावून चालले. 38च्या घरामध्ये. अगदी लो स्कोर मॅच आहे, परंतु मिरगाव संघ देखील फार शांतरित्या खेळत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. चांगला फटका चेंडू केलाय, झेल टिपली जाते. इथे मात्र खेळी संपुष्टात येते. बॅक टू गॉन मिस्टर सुनील डीजे. इथे देखील आपण पाहतोय 1 धावसंख्या पूर्ण केली जाते. धावसंख्या 1ने वेगावली जाऊन पोहोचले 39च्या घरात. या षटकातील अजून देखील 3 चेंडू बाकी असतील. 9 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज असताना कोणता संघ कोणता मॅच जिंकेल हे फार महत्त्वाचं आहे.
संघर्ष करावा प्रवाहाविरुद्ध, शोधून काढीत नव्या वाटा, उभ्या राहून अडचणीवर लिहून काढावी नवी गाथा. तुम्हाला संघर्ष करावा लागेल, यामध्ये कोणताही फरक नाहीये. इथे येतोय लांब लचक ब्रँडेड षटकार. आणि खेळी संपुष्टात होते. साऊ याची डीजे 2 षटकार. एक चेंडू या षटकातील बाकी 1 to go. 7 चेंडू 3 धावा. 3 धावा 7 चेंडू बाकी आहेत. षटक संपलंय. सहा चेंडू 3 धावा. 3 धावा 6 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपण पाहतोय आलाय जंपा. काल 200 रुपये पारितोषिक पाहायला भेटलं होतं. सांगत होतं की आम्ही जिंकणार आहे, जिंकू आम्ही. थोडीफार चर्चा केली होती. मित्राच्या समवेत मात्र वाटले होतं ते 200 रुपये वाटून दिले होते. नाश्ता ऐकायला 50-50 दोघांना. आज इथे काय करेल आपल्या संघासाठी पाहणं फार महत्वाचं. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू पहा. खरी अर्थाने संघर्ष करण्याचा पूर्णपणे हट्टहास आहे या जंपामध्ये. 5 चेंडू 3 धावा. 3 धावा 5 चेंडूचं समीकरण असताना कोयना लायन संघ काय करेल. पुन्हा एकदा पहा वाटत गोंदाजी. अरे हमने हवी भी हार मानी नाहीये. 4 चेंडू 3 धावा. जंपा सर्वांची मन आता मात्र जिंकून घेतोय. अगदी 2 चेंडू मध्ये पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचं वातावरण भिरकावून टाकलं या गोलंदाजाने. ही चुकी नाहीये करायची आहे. ही चुकी घडली तर संघर्ष करत असताना देखील तुम्ही स्वतः मॅच हिरावून टाकाल. आहे काबिलियत आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, कौशल्य आहे, संघर्षाचा वारसा देखील आहे. सांगून देतोय आम्ही हार सहजासहजी मानत नाहीये. फुलटॉस चेंडू त्याला भिरकावून दिले. आलाय 2 धावसंख्येचा फटका. विजय ठरलाय मिरगाव संघ. आता मात्र नाराज असेल जंपा, नाराज आहे अनुप दादा. परंतु एक मॅच, एक हार, एक नियोजन तुमचं अस्तित्व ठरवू शकत नाही. आज हारलात उद्या जिंकाल. उद्या
हरलात आज जिंकाल उद्या हराल आज जिंकाल. क्रिकेटचं समीकरण आहे ती आज नाराज संघ झालाय. आज संघ कुठेतरी 11 खेळाडू, परंतु पहा अनुपदांचं कौतुक असेल, शाबासकीची आणि अति आत्मविश्वासाची आणि आपुलकी थाप मात्र टाकले. आलाय मिरगाव संघ, बबलू दादा आलेत, सर्व संघ आलेत आणि अनुप दादांना देखील मिठी देखील प्रेमपूर्वक मिठी मारले गेले. कारण क्रिकेटचं हे समीकरण असंच आहे, जीवाला जीव देणारे मित्र आम्हाला या क्रिकेटच्या मैदानावरती भेटतात. त्यामुळे तर आम्ही या क्रिकेटवरती स्वतःपेक्षा जास्त देखील प्रेम करतो. हारलो तरी देखील आम्ही अभिनंदन करतो, जिंकलो तरी देखील आम्ही अभिनंदनच करतो. कारण एक क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये आम्ही प्रेमपूर्वकच प्रत्येकाला पाहतो. जीवाला जीव देणारे मित्र आम्हाला ह्या क्रिकेटच्या खेळपट्टीमधून पाहायला भेटतात. टीन फॉर टॅट या पुढची मॅच वेळेला पाहायला भेटेल फ्रेंड्स फायटर्स येराड विरुद्ध किंग्स आर्या वांजो या दोन संघादरम्यान. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला मिस्टर साऊ घोरपडे. सन्मान्य आदरणीय श्रीकांत भाऊ, मी विनंती करेल भाऊ आपल्या शुभ हस्ते आम्ही हे मॅन ऑफ द मॅच देऊ इच्छितोय. साऊ यायचं आहे, बुलेट राजा यायचं लगेच. या कोयना नगरीतला एक हँडसम कबड्डीपट्टू आणि क्रिकेटपट्टू. त्याला माहिती आहे कबड्डीमध्ये देखील कसे डाव टाकायचे, क्रिकेटमध्ये कसे डाव मारायचे. गॉगल बिगल घालून यार शाहूची एंट्री असाच छान दिसतो. शाहू एक नंबर यार, का हँडसम साऊल बुलेट राजा या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. साऊ काय बोलतोस भाई, डोळ्यात आग होती. मैदानाच्या बाहेर मैत्री असते पण मैदानाच्या आतमध्ये ती मैत्री ठेवून चालत नाही, तिथे खुन्नसच दाखवावी लागते. कसे राहिली आत्ताची मॅच तुझ्यासाठी? मॅच तर चांगली झाली, पण एक वाईट वाटतं की ह्याच्या आधी 4 वर्ष कोयना लायन्समधून खेळलो आहे आणि आता त्यांच्याच विरोधात खेळताना शेवटी आम्हाला क्रिकेटमध्ये आणलं अनुपदादाने. त्याच्यात पाठीवर हात होती. काल हॉटेलवर जेवायला गेलो त्यावेळी तू तुझा खेळ खेळ, आम्ही आमचा खेळ खेळतो. मी माझा खेळ करून दाखवला. कोयना क्रिकेट असोसिएशन आणि KPLने अशी खूप नाती एकत्र आलेत का, खेळाडूंची भावना एकत्र आलेत का इथं? आणि कोयना क्रिकेटचं हे वर्ल्ड कप आहे, हे वाक्य खरं आहे का? हो, कोयना क्रिकेटचं वर्ल्ड कप आणि कोयना क्रिकेटची सगळ्यात मोठी यात्रा ही यात्रा तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. कोयना लायन्सचं एक बोलू इच्छितो, त्यांचा एक खेळाडू इंजर्ड झाला विनायक कदम. पहिल्या दिवशीचा मॅन ऑफ द मॅच होता, त्याच्यामुळे जरा कदाचित कोयना लायन्स थोडंसं मागं पडलं यावेळी. काल ॲक्सिडेंटमध्ये थोडासा इंजर्ड झाला, त्याला जास्त दुखापत होऊ नये ही मात्र जरूर आई एकविरी चरणी प्रार्थना असेल. तो खेळाडू सुखरूप असू दे, कारण की कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर थोडासा बाईक ॲक्सिडेंट त्याचा झाला आणि त्याचा फटका या टीमला भेटला. जर मॅचच्या दिशेने ही देखील तशीच मॅच पैसा वसूल तुम्हाला बघायला भेटेल. हाय व्होल्टेज मुकाबला आहे हा देखील.